नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये मोठा बदल होऊन आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा स्वरूपाचा पाऊस राहील त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, काल काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली असून आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये दुपारपर्यंत व सायंकाळपर्यंत कसा पाऊस राहील त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण घेऊया। पूर्व विदर्भ याकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो, नागपूर झालं, चंद्रपूर झालं, वर्धा झालं, गोंदिया झालं, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाची दाट वादळी स्वरूपाचा व गारपीट स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता ही दिसत आहे। आणि गोंदिया जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये पाऊस देखील पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, समोर बघितलं असता वाशिम झालं, नांदेड झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, औरंगाबाद झालं, लातूर झालं, या भागामध्ये देखील दुपारनंतर पर्यंत पाऊस हा पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर अकोट झालं, सोलापूर झालं, बिदर झालं, सांगली झालं, रत्नागिरीपासून साताऱ्याकडे पावसाची शक्यता नाही आहे, पण पणजी झालं आणि सांगली या भागामध्ये पावसाची शक्यता ही दर्शवली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, समोर जर बघितलं असता इकडे वाशिम झाला, वाशिम भागाकडे सुद्धा पावसाची शक्यता ही दर्शवली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, या देखील भागामध्ये सतर्क राहण्याची शक्यता आहे। दुपारपर्यंत पावसाचे आगमन हे तिथं पण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, समोर जर बघितलं असता जिल्हानी आहे तर शेगाव झालं, जळगाव या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण इकडे समोर जर बघितलं असता शेतकरी मित्रांनो, नंदुरबारकडे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि मालगाव परिसरात देखील ढगाळ वातावरण राहणार। पण छत्रपती संभाजीनगर झालं, अहमदनगर झालं, नांदेड झालं, या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची दिवसभर शक्यता आहे। तर इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो, सोलापूर झालं, लातूर झालं, सांगली झालं, या भागामध्ये चांगल्या पावसाचा जोर हा राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील जर जिल्हे बघितले असता इकडे चंद्रपूर झालं, अमरावती भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे, पण हलक्या स्वरूपात पाऊस पडेल। आणि शेतकरी मित्रांनो, इकडे जर बघितलं असता नागपूर भागामध्ये इकडे पावसाची शक्यता आहे, दुपारपर्यंत आहे, त्याच्यानंतर उघडदीप राहणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो,